ती स्ट्रॉंग म्हणून जन्माला नाही आली, ती स्ट्रॉंग बनली कारण रोज काहीतरी मोडलं आणि रोज तिलाच स्वतःला सावरावं लागलं. कधी शब्दाने दुखावलं, कधी अपेक्षाने थकवलं, तर कधी शरीराने साथ दिली नाही, तरीही ती थांबली नाही. ती रडते, ती रडूनही उठते, ती थकते पण ती थकूनही चालते. स्ट्रॉंग असणं तिचं चॉईस नाही, ते तिचं रोजचं सर्वेल झालं आहे. जीवन म्हणजे नेहमी हसणं नसतं, कधी डोळे भरून येणंही त्याचाच भाग असतो. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लगेचच मिळतं असं काही नाही. काही उत्तर वेळ शांतपणे देतो. कधी आपण सगळ्यांसाठी चालत असतो, तर कधी कुणाच्या मनात आपण चुकतो, कारण अपेक्षा अमर्याद असतात आणि आपण फक्त माणूस असतो. आयुष्य शेवटी एवढंच शिकवतं, सगळं गमावल्यावरही मन घट्ट धरायचं आणि सगळं मिळवल्यानंतरही मन नम्र ठेवायचं. तर चला, नमस्कार सगळ्यांना. कशा आहात सगळेजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, आनंदाचा व आरोग्यदायी जावो. तर आज आहे जागतिक महिला दिन. जागतिक महिला दिनाच्या तुम्हा सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. भाचीसाठी दिलाय चिवडा आणि हे लेवडे, त्यातला ह्या फुटाने बुडाल दर्शक. चला, आत्याबाईनं दिलेला आहे भाचीसाठी चिवडा, तर म्हटलं चला आपणही 2 घास खाऊन बघावं. उन्हातून आल्या आल्या खूप म्हणजे हे झालं होतं, थकायला झालं होतं. तर सर्व मी फ्रेश झालेली आहे आणि लगेच काय केलेलं आहे, थोडंसं जेवण वगैरे केलं, रिलॅक्स करावं म्हटलं थोडंसं, पण ऊनही तेवढंच पडलेलं होतं आणि कपडे वगैरे पण काढायचे राहिलेले होते. तर म्हटलं चला अगोदर ह्या कपड्याचा राडा उरकून घेऊया आणि नंतर बघूया भेटला वेळ तर. कारण 4:30 वाजून 5 मिनटाला मी घरी आले. त्यानंतर फ्रेश वगैरे व्हायला 10 मिनटं गेले. त्यानंतर जेवण वगैरे करेपर्यंत ह्या कपड्याच्या घड्या वगैरे घालून घेईपर्यंत 5 वाजले. आणि 5 वाजता मग कुठला आराम करताय, तर मग त्यासाठी लगेच मी वाचन करून घेतलं. 5 वाजून 5 मिनटाला वाचन करायला लागले. आणि ह्या दस्त्या ज्या आपल्या टावेल आहेत ना, त्या टावेल उन्हाळ्याच्या उन्हामध्ये ना तुम्ही काहीही सगळं घरातलं जे वाळवण आहे ना ते एकदा तरी वाळून घ्या, कारण उन्हाळ्याचं ऊन खूप कडक असतं आणि त्याच्यामध्ये जेवढे पण जीवजंतू असतात ना ते सुद्धा निघून जातात. आणि त्याचबरोबर एकदा वाळवून ठेवलेलं वाळवण चांगलं राहतं. तर वाळवण असू दे, कपडे असू दे, सगळे धुवून वाळवून वगैरे ठेवले तर चांगले राहतात. आणि टावेलचं खूपच हे आहे, टावेल जास्त करून नेहमी धुतला पाहिजे, कारण टावेलचे जे पण जेम्स आहेत, बॅक्टेरिया आहेत, ते आपल्याला वाटतं टावेल स्वच्छ आहे, पण टावेल स्वच्छ नसते, कारण आपण अंग पुसून ठेवतो आणि ती टावेल उन्हात जर नाही टाकली तर त्यामध्ये बॅक्टेरिया तशाच राहतात. तर चला असो, जागतिक महिला दिनानिमित्त तुम्हाला थोडंसं बोललेले आहे. तुम्हाला काय वाटतं? तर आपल्याला ह्या जागतिक महिला दिनानिमित्त आपल्याला स्त्री कळलेली आहे. आपण नेहमी काय करतो, स्त्री ही काय करते हे आपण विसरून जातो, पण स्त्री ही बुद्धीपेक्षा जास्त जिद्दी असते. आणि हे आपल्याला देवदेवतांच्या श्रीदेवतेनं सुद्धा दाखवून दिलेलं आहे. तिने किती दुष्ट राक्षसासोबत संहार केलेला आहे. त्याचबरोबर आपल्या जिजामातेने, आपल्या सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाची कास हाती धरून आपल्या महिलेला अंधारातून उजेडात आणलेला, म्हणजे स्त्रीच्या जीवनातला अंधार तिनं नाहीसा केलेला आहे. शिक्षणाचा उजेड सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये आयुष्यात पाडलेला आहे. त्याचबरोबर जिजामातेनं आपल्याला एक शूरवीर पुत्र मिळवून देऊन, त्याची शिकवण देऊन स्वराज्य निर्माण करून दिलेलं आहे. स्त्री ही आजकाल जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेच मागे राहिलेली नाही आहे. ती अंतराळ यानात सुद्धा जाऊन आलेली आहे. ती डॉक्टर आहे, ती पंतप्रधान आहे, ती राष्ट्रपती आहे, ती प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून जगत आहे. तर तिचा आदर सन्मान करायला शिका. तर चला, एवढंच सांगणं आहे. आणि प्रत्येक पुरुषाने स्त्रीचा सन्मान हा करायलाच पाहिजे. तर चला, माझ्या कपड्याच्या घड्या वगैरे घालून झालेल्या आहेत. आणि जागतिक दिनानिमित्त तुम्ही काही म्हणजे ठरवलेलं आहे का? काही बऱ्याच जाग्यावर सेलिब्रेशन वगैरे करतात,
हे बघा, आपल्याला श्रीला खरंच ऑफ बटन नसतं. कितीही थकू दे, काहीही करू दे, दळण वगैरे माझं वाचन वगैरे झालं आणि मी लगेच दळण करायला घेतलेलं आहे, कारण पीठ संपलेलं होतं. असं म्हणतात घरामध्ये पीठ हे नेहमी 2 दिवसाचं शिल्लक असताना आणून ठेवलं पाहिजे, कारण अचानक कोणी पाहुणा येऊ शकतो, अचानक कुणाला गरज पडू शकते, अचानक लाईट वगैरे जाऊ शकते. त्यामुळे घरातलं खायचं धान्यसुद्धा थोडंसं एक्स्ट्राचं घरामध्ये म्हणजे पीठ वगैरे ठेवायला पाहिजे. असं संध्याकाळी खूप दिवसाच्या नंतर मी गोड भजी तयार केलेले आहेत. गुळाची भजी केलेली आहेत मी. गुळाची भजी कशी करतात तर गोड गुळाचं पाणी करायचं आहे आपल्याला आणि त्यामध्ये फक्त आपल्याला गव्हाचं पीठ मिक्स करायचं आहे आणि नकळत चवीपुरतं मीठ घालायचं आहे. त्याने चव छान म्हणजे वाढते. तर तुम्हाला केल्याच्यानंतर दाखवते. बघा मस्त चालू आहे आपलं घर. मला ना घरामध्ये काही नवीन पदार्थ करावासा वाटत नाही, कारण काय होतं ना, नवीन पदार्थ केला की नाकं मुरडतात खायला. मग त्यासाठी वाटतं नको आपण करून बघूया, आवडला तर नेक्स्ट टाईम करूया. मग त्यासाठी मी थोडेच बनवलेले आहेत. आणि आज स्वामींचा नैवेद्यसुद्धा मस्त गोड भजी आणि थोडीशी खिचडीचा नैवेद्य मी आज स्वामींना दाखवलेला आहे. तर चला, भजे वगैरे आपले तयार झालेले आहेत. केल्याच्यानंतर खाल्ले आवडीनं सगळ्यांनी, एक का होईना खाऊन बघितलं आणि मी टेस्ट करायपुरतेच केले होते, जास्त केले नव्हते, कारण मला माहीत होतं हे न विचारता किंवा नवीन काही करून बघितलं की खात नाहीत पटकन म्हणून. असं आता उलटं झालं आहे आमच्या इथं. भाचीबाईने म्हणजे मामाकडून भाचीला थोडासा वानवळा वगैरे जावा, तर आम्हाला भाचीने दिलेला आहे. थोडासा लसूण, थोडेसे वांगे, त्याचबरोबर शेतातला थोडासा टाळ दिलेला आहे आणि फुलं दिलेली आहेत, भरपूर सारे फुलं दिलेली आहेत. फुलं त्यांच्या शेतामध्ये आहेत आणि हे मी कॅरी बॅगमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत. ह्यांनी काल काही थोडेसे हार वगैरेसुद्धा ओवून घेतले, देवाला घातले आणि हे उद्या सकाळच्यासाठी मी काय केलेलं आहे, थोडीशी मटकी आणि थोडेसे हरभरे जे आहेत ते भिजू घातलेले आहेत. आणि बघा हा सकाळचा हे सूर्य उगवण्याच्या अगोदरचा थोडासा. चला, मी आजचा छोटासा व्हिडिओ इथंच एंड करते. आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.